जय महाराष्ट्र. मी प्रशांत अरुण नगर उर्फ प्रेम पाटील, भारतीय मराठा महासंघ शहराध्यक्ष, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शहराध्यक्ष व तसेच भारत एबीएस न्यूज चॅनल एडिटर. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे ज्या प्रकारे हाहाकार माजलेला आहे, या हाहाकारामध्ये असंख्य व्हिडिओ असे समोर येत शेतकऱ्यांचे, पण त्यांच्या ज्या अवस्था आहे किंवा त्यांची जी दयनीय अवस्था झालेली आहे, हे सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणतो आपण, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हटल्यानंतर एका ठिकाणी करोडो रुपये हे बॅनरवरती, फोटोजवरती खर्च करण्यात येतात, आणि त्याचबरोबर खुद्द मुख्यमंत्र्यांचं दालन किंवा त्यांचं एक घर सजवण्यासाठी वर्षा बंगल्यावरती खूप मोठ्या प्रमाणात 40-40 लाख रुपयापर्यंत खर्च केला जातो. तर अशातच एक प्रश्न असा उपस्थित होतो या ठिकाणी की खरंच शेतकरी हा पोशिंदा म्हटला जातो, पण त्या पोशिंद्याच्या हातात नेमकं येते तरी काय? या सरकारने ज्या प्रकारे मदतीचा हात दिल्याचा प्रयत्न केला, पण ज्या वेळेला शेतकरी त्यांना विचारतो की साहेब कर्जमाफी केव्हा होणार, तर यामध्ये ज्या उद्धटपणे उत्तरं मिळतात किंवा राजकारण करू नका अशा प्रकारचे विषय येतात, त्यानंतर आम्ही इथं गोट्या खेळा आलो नाही अशा प्रकारचे विषय येतात, तर कुठेतरी हे छत्रपतींचं राज्य आहे का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. एकीकडे खूप मोठ्या प्रमाणात उधळण सुरू आहे पैशाची, विकासाच्या नावावरती खूप मोठ्या प्रमाणात रोडच्या गड्डेच पळतात, फक्त विकास होत आहे पण गड्डेच गड्डे आहेत. तर अशा प्रकारे फालतू खर्च करून सर्व ठिकाणी सुरू आहे, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, त्याचबरोबर शेतकऱ्यांना मानधन मिळत नाही, त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे पूरक खतं बी बियाणं पाहिजे ते सरकारकडे नसतात. अशाच या संपूर्ण गोष्टीमध्ये खरंच महाराष्ट्र हा उन्नतीवर आहे का, हा सर्वांनी विचार करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय